नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत काल म्हणजे 31 मे 2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओमची। केंद्र सरकारने आता लॉकडाऊन संपून अनलॉकडाऊनच्या 3 टप्पे घोषित केलेले आहेत आणि त्यानुसार विविध राज्यांना आपल्या राज्यांमध्ये काय काय गोष्टी कशा कशा सुरू होणार आहेत आणि त्याच्यामुळे सामान्य माणसांच्या जीवनात कशा प्रकारे फरक पडणार आहे, त्यांनी काय करायचं आहे काय करायचं नाहीये, कोणत्या गोष्टी कधी सुरू होणार आहेत याची घोषणा करणं क्रमप्राप्त होतं। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये देशाला संवाद साधल्यानंतर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यात त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची गोष्ट सांगून कशा प्रकारे मंडालेच्या तुरुंगातून सुटताना त्यांनी पुनश्च हरिओम म्हणजे आता आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे असं सांगितलं होतं। आणि त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपत असताना कशा प्रकारे महाराष्ट्राला पुनश्च हरिओम करायचंय, पुन्हा एक नव्याने सुरुवात करायचं आहे याचं विवेचन केलं। अनफॉर्च्युनेटली ते पूर्ण विवेचन ऐकूनही नक्की काय सुरू होणार आहे, कसं सुरू होणार आहे याबाबत थोडं स्पष्टीकरण त्याच्यातनं मिळालं असलं तरी बऱ्याच गोष्टींबद्दलचा गोंधळ अजूनही कायम असल्याचं वाटतं। ते कसं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की साधारणतः 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गोष्टी सुरू होणार आहेत। त्यातल्या 3 जून पासून घराबाहेर पडून व्यायामाला फिरायला जायला परवानगी मिळणार आहे। प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, पेस्ट कंट्रोल सारख्या सेवा सुविधांना घरी येऊन काम करायला परवानगी शासनाने दिलेली आहे। गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये अपॉइंटमेंट बुकिंग करून गाडी रिपेअरला टाकता येणं शक्य होणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढणार आहे। आतापर्यंत अनेक ठिकाणी खास करून मुंबई MMR भागात 5 ते 10% कर्मचारी काम करत होते, ती संख्या वाढणार आहे। दुकानं आता समविषम तारखांना रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकानं उघडणार आहेत। कपड्याची दुकानं उघडणार आहेत, त्याच्या आधीही किराणा मालाची दुकानं, डेअरी, बेकरी अशा गोष्टी उघड्या होत्या, पण आता अन्य दुकानं म्हणजे ज्याला नॉन इसेन्शियल्स म्हणता येतील अशी दुकानं उघडणार आहेत, त्यांच्या सेवा सुरू होणार आहेत। आणि असं जरी असलं तरी शासन म्हणून काय केलं जाणार आहे याबाबत बऱ्याच गोष्टींवर आजही विचार चालू असल्याचं समजतं, पण कृती काय होणार आहे ते समजलं नाही। त्याकडे आपण सविस्तर येऊया। सुरुवातीला राज्यात करोनाग्रस्तांची स्थिती काय याच्याकडे एक आढावा घेणं आवश्यक आहे। आजच्या तारखेला करोनाग्रस्तांचा आकडा हा जवळजवळ 69,000च्या पुढे गेलेला आहे। मुंबईबाबत बोलायचं तर हा आकडा सुमारे 40,000, ठाण्याबाबत बोलायचं तर हा आकडा सुमारे 10,000, पुण्याबाबत हा आकडा 8,000 पेक्षा थोडा कमी 8,000च्या घरात आहे। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यातले 7 जिल्हे आहेत की जिथे हा आकडा 1,000च्या वरती आहे। जवळजवळ 7 जिल्हे असे आहेत की जिकडे हा आकडा 500च्या वरती आहे आणि तो कदाचित पुढच्या 15 दिवसात 1,000च्या वरती जाऊ शकेल। आणि असं असताना म्हणजे जे आकड्यांकडे जर आपण लक्ष टाकलं तर असं दिसतं की अनेक ठिकाणी राज्यात कम्युनिटी स्प्रेड हा सुरू झालेला आहे। मुंबईत जरी त्या आकड्यांनी एक उच्चांक गाठल्यासारखं वाटत असलं आणि तसं मुख्यमंत्री म्हणालेही की हे पीक आलेलं आहे किंवा पुढच्या येत्या काही दिवसात ते येऊ शकेल असं वाटण्याजोगी जरी परिस्थिती असली तरी अन्य शहरांमध्ये हे पीक आलंय असं आत्ता म्हणता येणार नाही। किंबहुना मुंबईच्या तुलनेत इथे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयी सुविधा, चाचण्यांची जिथे चाचण्या करण्याचं प्रमाण आणि या सर्व गोष्टी व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे या भागात जर करोनाचा फैलाव सुरू झाला तर मग मात्र ती एक खूप मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी निर्माण होणार आहे। पालघर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल आणि बाकीचे जे जिल्हे आहेत, नाशिक आहे, पुणे आहेच आहे,
पण या जिल्ह्यांमधला जो आकडा आहे तो कधी कंट्रोलमध्ये येणार याच्याबाबत अजूनही पुरेशी स्पष्टता नाहीये. एक मात्र खरं आहे की जी आपली अपेक्षा होती, म्हणजे तसा अंदाज वर्तवला नसेल आयसीएमआरनी, पण जी आपली अपेक्षा होती की ज्या पद्धतीने कोरोना इटली, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये झपाट्याने पसरला, तितक्या झपाट्याने तो अजून आपल्याकडे पसरलेला नाहीये. या कोरोनामुळे देशातलं मृतांचं प्रमाण कमी आहे, जेमतेम 3% आहे. पण असं असलं तरी गेले काही दिवस देशात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दररोज रेकॉर्ड आकडा गाठत आहे. आणि अर्थात भारताची लोकसंख्या ही जवळजवळ 140 कोटीच्या घरात आज गेलेली असल्यामुळे अमेरिकेलाही कदाचित भारत मागे टाकेल आणि एवढा आकडा भारताचा पुढच्या महिन्याभरात 2 महिन्याभरात येऊ शकेल, ही शक्यता आहे. याच्यात नाकारायचं काही कारण नाही. पण आज अर्थव्यवस्था सुरू करणं महत्वाचं आहे आणि इतर राज्य केंद्र सरकारने आखून दिलेल्या चौकटीत विविध गोष्टी सुरू करत असतील तर आपल्यालाही ते करायला हवीत. आणि त्यामुळे कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण महत्वाचं होतं. पण दुर्दैवाने असं वाटतं की कदाचित आपण अजून त्या तापातनं उठलेलो नाही आहोत आणि जरी आपण हळूहळू गोष्टी करायचं म्हटलं असलं तरी या गोष्टींमुळे एकतर त्यातले 2 शक्यता होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण नुसतं हळूहळू करत करत अजूनही बऱ्याच गोष्टी बंदच राहणार आहेत जिथे सरकारचं इंटरव्हेन्शन महत्वाचं आहे तिथल्या. नाहीतर मग थोड्याशा गोष्टी सुरू केल्याने कदाचित हा नंबर आकडा वाढू शकणार आहे. पण त्याच्याकडे आपण नंतर येऊया. जशा प्रकारे हे लॉकडाऊन उठायची प्रक्रिया सुरू झालेली आहे तशा प्रकारे आतापर्यंत आपण बाजूला ठेवलेले प्रश्न पुन्हा फणा काढून उभे राहू लागलेले आहेत. त्यातल्या काही प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओत घेऊया. काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे विवेचन केलं ते एक कथाकथन केल्याप्रमाणे होतं आणि त्यामध्ये अनेक धोरणात्मक बाबींमध्ये राज्य सरकार काय करणार आहे याबाबत आजही स्पष्टता नव्हती. पहिलं उदाहरण घेऊया शिक्षणाचं. उच्च शिक्षणाची परिस्थिती आज अशी आहे की राज्यात जवळजवळ सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा राहिलेल्या आहेत. अन्य वर्षांच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाच्या बाबत विद्यापीठांना मार्क देता येतात, मुलांना उत्तीर्ण करता येतं. पण अंतिम वर्षाच्या बाबतीत काय करायचं याच्यावरून गेल्या 15 उच्च शिक्षण मंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद निर्माण झालेला आपण पाहिला होता. उच्च शिक्षण मंत्र्यांनी थेट यूजीसीला पत्र लिहिलं होतं आणि त्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. काल मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्या वादावर पडदा पाडला आणि आपण उच्च शिक्षण मंत्र्यांच्या बाजूने उभे असल्याचं त्यांनी एका अर्थाने दाखवून दिलं. हा जो निर्णय आहे राज्य सरकारचा की परीक्षा न घेता मुलांना त्यांच्या इतर सेमिस्टरचं सरासरी काढून मार्क देण्यात येतील की ज्याच्यामुळे त्यांना आयुष्यात पुढे जायला सुरुवात करता येईल, त्यांचं आयुष्य अडकून पडणार नाही, तो प्रथमदर्शनी स्वागतार्ह वाटतो. कारण याच्यामुळे खरंच मुलांना ते पुढे जायला संधी मिळेल. आणि जसं मुख्यमंत्री म्हणले की ज्या मुलांना आपले मार्क सुधारायचे असते त्यांना ती संधी ऑक्टोबरमध्ये किंवा जेव्हा जेव्हा या परीक्षा होऊ शकतील तेव्हा ती मिळेल. पण इथे प्रश्न निर्माण होतो की राज्यातल्या म्हणजे खास करून मुंबई आणि पुणे विद्यापीठाचा जर विचार केला तर मुंबई विद्यापीठाच्या जवळजवळ 40% विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या, हा आकडा काही 70,000च्या वर जात असेल त्यांना, आणि पुणे विद्यापीठाच्या जवळजवळ 1 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम वर्षाचा आकडा 2,70,000च्या वरती साधारणतः आहे, त्यांना केटे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना केटे आहेत म्हणजे ज्यांचे एखाद 2 विषय पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात राहिलेले आहेत त्यांना सरासरीवर कसे मार्क देणार. दुसरा मुद्दा त्याच्यात येतो की जरी सरासरीवर मार्क दिले आणि अन्य राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आणि ते विद्यार्थी महाराष्ट्रात येऊ इच्छिणार असले तर त्यांना मास्टर्ससाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी कशा प्रकारे ऍडमिशन दिली जाणार, किंवा इतर देशांमध्ये ज्यांना परदेशात शिक्षणाला जायचंय, इतर ठिकाणी विद्यापीठात शिक्षणाला जायचंय, ते अशा प्रकारच्या पदवीचा कशा प्रकारे एक रेफरन्स लावणार, हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दरवर्षी आपण बघतो मुंबई विद्यापीठामध्ये परीक्षांचे पेपर तपासण्यावर जो गोंधळ उडतो, अनेकदा त्याला उशीर होतो. आणि ते सर्व पाहता ऑक्टोबरमध्ये जर परीक्षा घेतल्या तर त्याच्यात या वर्षी जर एवढ्या मोठ्या संख्येने मुलांनी गुणांच्या रिव्ह्यूसाठी जर पुन्हा परीक्षा दिली तरी पुन्हा पुढच्या वर्षांच्या परीक्षावर त्याचं
प्रेशर येणार आहे आणि त्यामुळे जरी हा निर्णय पालकांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे मुख्यमंत्र्यांना वाटतं पालकांच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे तरी याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तिथे मला वाटतं खास करून जेव्हा सरकार शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन किंवा तंत्रज्ञानाची कास धरत असताना जर ती शिक्षणाच्या बाबतीत असेल तर ती परीक्षांच्या बाबतीत का असू नये हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. शालेय शिक्षणाच्या बाबतीतही जरी म्हटलं तरी काल मुख्यमंत्री म्हणाले की आपण शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू होणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जी महत्वाची शहरं आहेत की जिथे आज शाळा सुरू करण्याची परिस्थिती नाहीये तिथे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून तो गुगल असेल किंवा अन्य कुठला असेल एसडी कार्डच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून केबलच्या माध्यमातून मुलांना सिलेबस शिकवला जाईल अशी व्यवस्था करायचे प्रयत्न चालू आहेत. पण प्रयत्न चालू असणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं यामध्ये अजूनही अंतर आहे. जून उजाडला, शाळा सुरू होण्याची काळ जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे जर ऑनलाईन शिक्षण असं करायचं असेल तर त्यात धोरणात्मक दृष्ट्या काय करणार आहोत याची मांडणी याचा खुलासा सरकारकडनं आवश्यक आहे. मग त्याच्यावर तज्ज्ञांना त्याच्या दुरुस्त्या सुचवता येतील, त्याच्यावर काही आक्षेप घेता येतील, ते पुन्हा सरकार दुरुस्त करून त्यात फायनल हे करू शकतो. पण आज जी परिस्थिती आहे ती बघता अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू केलं तर त्याचं असेसमेंट कसं करणार, त्याच्यातनं मुलांना किती शिकले काय समजणार. कारण शेवटी ऑनलाईन जरी शिक्षण केले तरी मुलगा शिकतोय की नाही हे बघायला घरच्यातल्या पालकांना त्याच्या पाठी थांबावं लागणार. जिथे आई वडील दोघेही नोकरी करतात तिथेही हा प्रश्न आहे, जिथे आई वडील स्वतः शिक्षित नाहीत तिथेही हा प्रश्न आहे, नेटवर्कचा प्रश्न आहे, मोबाईलचा प्रश्न आहे. त्यामुळे नक्की याच्याबाबत सरकार काय करणार आहे, मोबाईल कंपन्यांना काही पॅकेज देणार आहे का की लोकांना डेटा फुकट दिला, याबाबत धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक आहे आणि तो लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा आहे. पुन्हा ऑनलाईन शिक्षण जर सुरू झालं तर मग राज्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शिक्षकांचं काय करणार, त्यांना पगार द्यायला सरकारला एरवीही सरकारचं खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, सरकार मेटाकुटीला येतं आणि त्याच्यामुळे आणि अर्थात हे या महाविकास आघाडीचं नाही त्याच्या आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही हा प्रश्न निर्माण झाला होता की ज्या शाळांमध्ये पटसंख्या 20च्या खाली किंवा आता 10च्या खाली आहे तिथल्या अतिरिक्त शिक्षकांना किंवा त्या शाळा बंद करणार. या शाळांची संख्या 4690 असल्याचं एका वर्तमानपत्रात आलं होतं आणि त्यामुळे एवढ्या शाळा जर बंद करायच्या तर आणि या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या आहेत त्यामुळे त्या जर बंद केल्या तर त्याच्यातनं सामाजिक प्रश्न तर निर्माण होणारच आहे पण राजकीय प्रश्नही निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे आतापर्यंत सरकारने त्याबाबत चालढकल केली होती. पण यावर्षी खास करून जेव्हा महसुलाचं उत्पन्न खूप कमी आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू करणार आहात तर मग या शाळांमध्ये शिक्षक कशा प्रकारे शिकवणार किंवा शिक्षकाची गरज आहे का हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आणि जसं मी म्हटलं आज सरकारने निर्णय घेतला आणि तो स्वागतार्ह आहे की सर्व बोर्डाच्या पाठ्यक्रमात किंवा अभ्यासक्रमात मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. हे आवश्यक होतं. जसं स्टेट बोर्डाला आतापर्यंत तो केला गेला होता तसा सेंट्रल बोर्डाला, केम्ब्रिजला, इंटरनॅशनल बोर्डला स्वागत आहे या निर्णयाचं. पण जेव्हा मराठी विषय शिकवण्याची सक्ती राज्य सरकार करत असेल तेव्हा मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी ही भूमिका घेणं अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू करताना या शाळांचं काय होईल याबाबत एक चिंता आहे. दुसरा हे आहे की मुद्दा आहे की जरी कार्यालय सुरू करायचा निर्णय घेतला असला तरी कार्यालयात जाण्यासाठी लोकल सेवा कधी सुरू होणार, बेस्ट पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, अन्य ठिकाणच्या म्युनिसिपल बस सर्व्हिस कधी सुरू होणार, आंतरजिल्हा बस सर्व्हिस कधी सुरू होणार, त्या सुरू होणार आणि त्याच्यात जर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं तर एसटी महामंडळ ऑलरेडी काही खूप मोठ्या तोट्यात आहे, पगार द्यायला पैसे नाहीयेत, तिथे मग पुन्हा सोशल डिस्टन्सिंग करून भाडेवाढ करावी लागणार का, मग पुन्हा लोकांना ते कशा प्रकारे परवडणार हा विषय येतो. लोकलच्या बाबतीत कोणी लोकल प्रवास करायचा हे कशा प्रकारे तुम्ही त्याची दक्षता घेणार का तुम्ही केंद्र सरकारला सांगणार की ते तुम्ही बघा कशा प्रकारे करायचं ते आणि त्यांच्यावर ढकलून मोकळणार हा पुन्हा गोंधळ आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. ती जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालय नुसती सुरू करून तिथली उपस्थिती वाढणार नाही. लोकांना ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना आपल्या कामाच्या जागी जायला अनेक अडचणी येणार आणि मग ती गर्दी होण्याचे प्रकार होणार आहेत. वंदे भारत मिशनच्या अंतर्गत जवळजवळ 1.5 लाख लोकांनी परदेशातल्या भारतात यायला रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्याचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. दुर्दैवाने या स्कीमच्या अंतर्गत महाराष्ट्रात किंवा मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.
त्याचं एक कारण म्हणजे हे जे अर्थात त्याला राजकीय कारण आहे की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यात आरोप प्रत्यारोप होत होते तेव्हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून खास करून शिवसेनेकडून असा आरोप केला जात होता की केंद्र सरकारने या आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध घालायला खूप उशीर केला आणि त्याच्यामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात हा कोरोना पसरला. अर्थात हे तितकंसं सत्य नाही कारण मुंबईहून दिल्ली विमानतळ मोठा आहे, त्याची प्रवाशांची क्षमताही दीडपट आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची, आणि जर तो दिल्लीत आकडा तुलनेने कमी असला तर तो मुंबईत पसरायचं कारण नाही. पण त्यामुळे दुधाने ज्याचं तोंड भाजलेलं असतो तो ताकही जसा फुंकून पितो त्या प्रकारे वंदे भारत मिशनमध्ये पहिले एअरपोर्ट सुरू करायचा की नाही याच्यावर सरकारमधले मतभेद समोर आले. मुख्यमंत्री म्हणाले नाही करायचा, मग नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 25 विमानं सुरू करायला परवानगी दिली. पण तो एक मुद्दा पहिले समोर आला आणि आता असा तक्रार केली जाते की जे मराठी भाषिक लोक, महाराष्ट्रीय लोक जे परदेशात अडकून पडलेत त्यांना तुलनेने विमानं उपलब्ध होत नाहीयेत. जी विमानं मुंबईत लँड होत आहेत त्याच्याबाबतही प्रश्न आहे. आजच डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी एक महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की हा जो गोंधळ आहे की जे मुंबईत राहणारे लोक विमानतळावर उतरतात मुंबईच्या, त्यांना क्वारंटीनसाठी हॉटेल किंवा अन्य व्यवस्था केली गेली खिशातनं पैसे भरून, जसं केंद्राची योजना आहे. पण जे मुंबई बाहेरचे लोक आहेत त्यांच्या बाबत गोंधळ आहे. त्यांना त्यांच्या गावी पाठवून मग क्वारंटाईन व्हायला सांगितलं जातं आणि त्याच्यात ते प्रवासादरम्यान कदाचित तो धोका उद्भवतो किंवा तिथे क्वारंटाईन फॉलो न करण्याचा धोका उद्भवतो. त्याच्याबद्दल त्यांनी जी सूचना केली आहे ती लक्ष देण्यासारखी आहे की मुंबईच्या ऐवजी शिर्डीसारखा विमानतळ आहे की जिथे भक्त निवासामध्ये क्वारंटाईन करणं शक्य आहे किंवा अशा कुठला दुसरा एअरपोर्ट आहे त्याचा वापर का केला जात नाही. पण लवकरात लवकर विमानतळ सुरू करणं आवश्यक आहे. जसा तो परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे तशाच प्रकारे तो उद्योजकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आहे. कारण आता जेव्हा आपण अनलॉकडाऊन करतोय तेव्हा महाराष्ट्रात जर गुंतवणुकीला चालना द्यायची असेल, अन्य राज्यांच्या तुलनेत जर महाराष्ट्राला स्पर्धेत पुढे आणायचं असेल तर विमानतळ हे त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे श्रमिकांचा आहे. लाखो लोक महाराष्ट्रातनं उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल यासारख्या राज्यांमध्ये गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की यातली आता लोक परत कधी येणार, कारण ही लोक परत नाही आली तर अनेक उद्योग सुरू होऊ शकत नाहीत. कितीही आपण भूमिपुत्रांच्या न्यायाची भाषा केली आणि आपल्याला सर्वांना त्याबाबत सहानुभूती आहे, कळवळा आहे, पण तरीही अनेक क्षेत्र आहेत की जिथे भूमिपुत्र त्या उद्योगासाठी आवश्यक असणारी स्किल एका दिवसात प्राप्त करू शकत नाहीत. त्यांना तो वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे भूमिपुत्रांना स्किलिंग आपण करत असतानाच त्या उद्योगात काम करणारे लोक जिथे गेलेत त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आजच एक रिपोर्ट आलाय की सुमारे 30% लोक यातले कदाचित परत येणार नाहीयेत. अर्थात माझा स्वतःचा या असल्या रिपोर्टवर खूप विश्वास आहे नाही, कारण तो कोणाचा तरी एका स्टॅटिस्टिकल बेसिसवर मांडलेला अंदाज असतो. पण हा आकडा कमीत कमी राहावा यासाठीही राज्य सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत. शेतीचा मुद्दा मोठा आहे. अनेक ठिकाणी या उन्हाळ्याच्या सीझनचा फटका बसलेला आहे. पेरणीची कामं सुरू होत आहेत, कापसाची खरेदी होत नाहीये. हे जे सर्व प्रश्न आहेत की जे दरवर्षी ज्याला उत्तर द्यायला शासन समर्थ असतं, प्रयत्न करत असतं, ते यावर्षी मागे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यासमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. भाजीपाला तुलनेने कमी लावला गेलेला आहे, त्याच्यामुळे भाव वाढणार आहेत आणि त्यामुळे शेतीबाबतचे जे धोरण आहे त्याच्यातही अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. यवतमाळमध्ये आणि अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस पेटवल्याच्या घटना आपल्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न आणि खास करून हे सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी तयार झालेलं आहे असं कायम त्याच्याबाबत सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरही अनेक उपाय करायची आवश्यकता आहे. त्याबाबतही कालच्या विवेचनात खूप काही धोरणात्मक निर्णय समोर काही आलेले नाहीयेत. आदिवासींचा प्रश्न आहे आणि श्रमजीवी संघटना विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे, कारण जे धान्य आदिवासींना उपलब्ध व्हायला हवं होतं सरकारी योजनेच्या अंतर्गत ते होत नाहीये. याचं एक कारण म्हणजे अनेक आदिवासींकडे रेशन कार्ड नाहीयेत आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ते त्याच्या मागचं एक कारण आहे. जरी सरकारने घोषित केलं असलं की रेशन कार्डाशिवाय अन्नधान्य मिळेल, पण तो त्यांच्या जीविताचा प्रश्न महत्वाचा आहे. आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, कारण जरी ऑनलाईन शिक्षण सुरू केलं तरी तिथे नेटवर्क नसल्यामुळे किंवा मोबाईल तेवढा पसरला, स्मार्टफोन तेवढा पसरला नसल्यामुळे हे कठीण आहे. त्याचे प्रश्न ही समोर आलेले आहेत. या सर्व प्रश्नांतून मार्ग काढताना धीर देण्याच्या पलीकडे किंवा आपण
त्याच्यात शाब्दिक कोट्या करण्या पलीकडेच्या जाऊन काहीतरी खंबीर, काहीतरी नेमकं असं जनतेला सांगितलं पाहिजे. कारण ही जी वाक्य आहेत की लॉकडाऊन लावणं हे सायन्स आहे, लॉकडाऊन सायन्स आहे, ते उठवणं ही आर्ट आहे, कला आहे, म्हणजे काय हे अजूनही बऱ्याच जणांना समजलेलं नाहीये. सलून बद्दलचं एक वक्तव्य आहे, त्याच्याबद्दलही तो गोंधळ आहे. कालच्या वक्तव्यामध्ये येणारं वादळ आणि लॉकडाऊन याची आणि काही ठिकाणी सरमिसळ झाली. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे वाक्य इतके वेळामध्ये येतं की त्याच्यातनं लॉकडाऊन बद्दल नक्की धोरणात्मक दृष्ट्या काय होतं हा गोंधळ आहे. कदाचित एक अजूनही होत असावं की शिवसेना, जसं आपण म्हणतो की हे एक 80% समाजकारण म्हणजे सामाजिक संघटना जास्त आहे राजकीय पक्षापेक्षा, आणि आता तर ते सरकारमध्ये आहे किंवा सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे. पण तसं होताना सामाजिक संदेश किंवा लोकांना एक समजावणुकीच्या स्वरात सांगणं जितकं महत्वाचं आहे ते कमी महत्वाचं आहे असं मी म्हणणार नाही, निश्चितच नाही. पण ते जसं महत्वाचं आहे तसं धोरणात्मक दृष्ट्या खुलासा होणं, त्याच्यात ती स्पष्टता आणणं महत्वाचं आहे. तरच महाराष्ट्राची जी घडी विस्कटलेली आहे, सर्व राज्यांची घडी जी विस्कटलेली आहे, पण आपण महाराष्ट्राचा विचार करतोय, जी घडी विस्कटलेली आहे ती पुन्हा नीट होण्यास प्रारंभ होऊ शकतो. क्लॅरिटी येणं अतिशय महत्वाचं आहे. ती जशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तसा अन्य मंत्री संवाद साधतील, धोरणात्मक दृष्ट्या निर्णय जाहीर केले जातील आणि ती क्लॅरिटी येईल अशी अपेक्षा आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.